नमस्कार, मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑफबीट या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, मध्यंतरी एक घटना घडली होती की मुंबईच्या मालाड या उपनगरात एका डॉक्टरला त्याच्या आईस्क्रीममध्ये बोटाचा तुकडा आढळून आलेला होता. आता आपण बातम्यांमध्ये पाहतो किंवा पेपरमध्ये वाचतो की अमुक अमुक ह्याच्यामध्ये झुरळ सापडलं किंवा काही कचरा सापडला, खिळा सापडला, टाचणी सापडली आणि अशा घटना होत असतात. किंवा पेय पदार्थामध्ये काहीतरी कागदाचा तुकडा, प्लास्टिकचा तुकडा, एखादा छोटा जीवजंतू सापडल्याच्या बातम्या येत असतात आणि आपण त्या वाचतो आणि विसरून जातो. परंतु मानवी अवयवाचा एखादा तुकडा सापडणं ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि हे असं का घडलं याचा शोध पोलिसांनी घेतला होता. आणि ह्याच्यामध्ये मानवी जीविताला धोका निर्माण करणे किंवा खाद्यपदार्थांमध्ये ॲडल्टरेशन म्हणजे त्याचं प्रदूषण करणे किंवा त्याच्यामध्ये काही घटक मिसळणे या अंतर्गत काही गुन्हे दाखल केले होते. तथापि ते सापडलेलं जे बोटाचा तुकडा होता, ती आईस्क्रीम कुठल्या कंपनीची आहे, त्याचा बॅच नंबर काय आहे, तिचं निर्मिती कधी झाली, उत्पादन कधी घेण्यात आलं होतं, ती किती तारखेपर्यंत एक्सपायर होणार आहे, या सगळ्यांचा पोलिसांनी शोध घेतला आणि पोलिसांनी त्या गोष्टी सगळ्या नोंदवून ठेवल्या. आणि ही जी आईस्क्रीम होती ती यम्मो म्हणून एक कंपनी आहे, यम्मो. आणि ह्या कंपनीचं जे उत्पादनाचा कारखाना आहे तो इंदापूर तालुक्यात आहे, पुणे जिल्ह्यातल्या. मग पोलिसांनी ह्या बोटाच्या तुकड्याचा शोध घेतला. त्या बोटाच्या तुकड्याच्या अनुषंगाने फॅक्टरीचा शोध घेतला. ती फॅक्टरी कुठे आहे, काय आहे, आणि मग त्या फॅक्टरीचा शोध घेऊन ती घटना कुठे घडली, कोणाचा तो बोटाचा तुकडा तुटला आणि आईस्क्रीममध्ये गेला, हे सगळा शोध पोलिसांनी घेतला. आणि त्याच्यानंतर तो बोटाचा तुकडा आणि ती संबंधित व्यक्ती यांचं DNA टेस्ट करण्यात आली आणि DNAनुसार तो बोटाचा तुकडा त्याच व्यक्तीचा असल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे त्या सगळ्या प्लांटमधले जे सुपरवायझर आहे, प्रोडक्शन मॅनेजर आहे, यांच्यावरही नेग्लिजन्स म्हणजे बेजबाबदारपणा किंवा जो दुर्लक्ष या अंतर्गत काही गुन्ह्यांमध्ये त्यांचं नाव नोंदवण्यात आलं. म्हणजे आधी जो FIR नोंदवण्यात आला होता त्यात या दोघांचंही नाव त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलं. आणि जो हा ओंकार पोटे होता, 24 वर्षाचा तरुण, त्याच्या बोटाचा छोटासा तुकडा म्हणजे टिप ऑफ हिज फिंगर तो त्या ह्याच्यामध्ये आईस्क्रीममध्ये जाऊन पडला होता. आता त्याच्या बोटाचा तुकडा तिथं पडायचं कारण काय, त्याच्या बोटाला काही कापलं होतं का, मशीनमध्ये सापडून त्याचा बोटाचा तुकडा उडून तिकडे पडला होता, ह्या सगळ्या घटना ह्याचा खुलासा नंतर होईलच. तथापि आपण जे खाद्यपदार्थ खातो ते खाद्यपदार्थ निर्माण करणारे किंवा ते खाद्यपदार्थ निर्माण करून त्याचं व्यवस्थित पॅकिंग करणारे लोक किती बेजबाबदार निष्काळजीपणे त्याचं पॅकिंग करत असतात आणि तेच पदार्थ लाखो ग्राहक विकत घेऊन खातात, आपल्या आरोग्याला धोका निर्माण करतात. आता ह्याच्यातच या खाद्यपदार्थांमध्ये जर काही कुठले किटाणू, काही मृत झुरळ असतील, पाली असतील, ढेकूण असतील, हे काय मिसळले किंवा काय झालं तर ते ग्राहकांना किती महागात पडू शकतं हे आपण लक्षात घेऊ शकतो. कारण खाद्यपदार्थ निर्मितीची जागा ही स्वच्छ, जंतुमुक्त, अत्यंत व्यवस्थित चांगल्या पद्धतीने निर्जंतुकीकरण केलेली सुरक्षित ताजे अन्नपदार्थ आणि ते सगळं तयार करणाऱ्या व्यक्तीचं आरोग्य, त्याची स्वतःची स्वच्छता, त्याचं सगळं शरीर तो रोगमुक्त असणे, खोकला, काय, ताप, थंडी, त्यांनी सर्व लस घेतलेल्या असणे आणि हातात ॲप्रन वगैरे घालून, मास्क लावून, डोक्याला कापड बांधून, टोपी घालून व्यवस्थित काम करणे अपेक्षित आहे, जेणेकरून खाद्यपदार्थांचा दर्जा चांगला राहील. त्यामुळे आईस्क्रीममध्ये सापडलेलं बोट हा आपल्या सगळ्यांसाठी एक धडा आहे की आपण बाहेरील खाद्यपदार्थ विकत घेताना खूप काळजी बाळगायला हवी आणि स्वच्छताचा खात्री करूनच आपण हे खाद्यपदार्थ विकत घेऊन ग्रहण केले पाहिजे. बेकरीमध्ये जाऊ नये असं म्हणतात. म्हणजे बेकरीचे पदार्थ जिथे तयार होत आहे ते डोळ्याने पाहू नये. हॉटेलचं किचन आहे ते पाहू नये, कारण दृष्टीआड सुख असते, दृष्टीआड सृष्टी. ते जर पाहिलं तर आपल्याला खाण्याची इच्छा होणार नाही. इतक्या बेकार पद्धतीने ते तयार केलेले असतात. तिथं अत्यंत गोंधट वातावरण असतं. कर्मचाऱ्यांनी स्वतःची शारीरिक स्वच्छता, टापटीप ही राखलेली नसते. त्यामुळे
आणि त्याच वातावरणात ते खाद्यपदार्थ तयार करतात आणि ते आपल्यापर्यंत पोचतात. तेव्हा दृष्टीआड सृष्टी आणि दृष्टीआड सुख याचा अर्थ या निमित्ताने तुमच्या लक्षात आलेला असेल, यायला काय हरकत नाही असं मला वाटतं. आपल्या कुठल्याही खाद्यपदार्थात असं काही सापडू नये अशी आपण देवाला प्रार्थना करूया. तर आईस्क्रीममध्ये सापडलेल्या बोटाचा तुकडा हा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर केला. आपल्या या व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा आणि या प्रवासात आपले मित्र जोडत राहा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम.